श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व स्वयंसेवकांचं हार्दिक स्वागत आहे। तर आजचा व्हिडिओ आहे सुखी राहण्यासाठी आपल्याला कुठले उपाय केले पाहिजे, कुठले तोडगे केले पाहिजेत। तर आपण जेव्हा आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी, आपल्या अवतीभोवतीच्या असलेल्या पूर्ण नात्यांसाठी जेव्हा कुठलाही उपाय तोडगा करतो त्यामध्ये सर्वच महिलांना खूप आनंद होत असतो। तर सुखी राहण्यासाठी प्रभावी तोडगे सांगायची कुठल्याच महिलेला गरज नाही। जिथे ज्या महिला सेवेकरी आहेत, ज्या ठिकाणी होते स्वामी सेवा, तिथे नक्कीच असते समाधान आणि शांतता। सकाळी उठल्यावर प्रथम दोन्ही तळहात पाहून ओम श्री स्वामी समर्थ म्हणून आपल्या कपाळाला लावा। आपला दिवस नक्की शुभ आणि कुठलंही कार्य तुम्ही करणार असाल ते कार्यसिद्धीस नक्की जाणार आहे। घरातून बाहेर पडत असताना आपला उजवा पाय आधी बाहेर टाकायचा, म्हणजे आपण ज्या कामासाठी चाललो आहोत त्यात नक्कीच आपल्याला यशप्राप्ती मिळणार आहे। दर गुरुवारी घरात स्वच्छ पाण्यात एक हळद केसर मिसळून पाण्याचा शिडकावा आपल्या उंबरठ्या बाहेर करायचा। नक्कीच आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होणार आहे। आणि दररोज सकाळी श्री स्वामी समर्थांचा नामस्मरण हे 108 वेळा करा। आपल्याला मानसिक शांती व आरोग्य प्राप्ती व आर्थिक प्रगती ही निश्चित मिळणार आहे। पैशासाठी जेव्हा आपण कुठलंही काम करायला जातो त्यावेळेला सगळ्यांचा एम हेच आहे की पैसा मिळवणं। आणि ज्या वेळेला आपल्याला पैसा कोणाकडून घ्यायचा असेल, म्हणजे आपण जे दिलेला पैसा आहे तो जर आपल्याला मिळत नसेल लवकर, तर तो पैसा घेण्यासाठी आपल्याला गणपतीला एक लाल फूल व्हायचं आहे। कामात आपल्याला नक्कीच यश मिळणार आहे। आणि आपण जेव्हा आपलं बाहेर गेलेला पैसा हा आपल्यापर्यंत पोहोचणार आहे, तर प्रत्येक अमावस्येला कुत्र्याला भाकर देणं म्हणजेच यामुळे आपलं पितृदोष असेल, पितृदोषांची शांती होते व कर्जमुक्ती ही लवकरात लवकर होते। व लक्ष्मीची कृपा होण्यासाठी आपल्याला झाडाला पाणी घालताना थोडासा गूळ त्यात घालून ती पाणी आपल्या झाडाला टाकायचं आहे। त्याचप्रमाणे सायंकाळच्या वेळेला आपल्या उजव्या हातात लिंबू घ्यायचं, ते लिंबू सर्व घरात घरभर फिरवायचं आणि ते लिंबू आपल्या गॅसच्या बर्नरवर ठेवायचं आणि ते जाळायचं। त्याने आपल्या घरातील नकारात्मक शक्ती जी दूर होते आणि सकारात्मकतेला आमंत्रण मिळतं। असं म्हणतात की घरात मनी प्लांट ठेवू नये, यामुळे घरात पैशाची चंचलता भासते। आणि जेव्हा घरात चणचण भासते त्यावेळेला आपण काय करायचं, स्वामी समर्थ महाराजांचा जप किमान दररोज 11 माळी तरी करावा। यामुळे आपल्याला कार्यसिद्धी मिळते। पिठात थोडी साखर टाकून मुंग्यांना खाऊ घाला, यामुळे लक्ष्मी प्राप्तीचा मार्ग हा मोकळा होतो। दर सोमवारी शिवलिंगावर पांढरी तांदूळ अर्पण करा, घरातील संकट कमी होतात। घरात नेहमी गाईला घास खाऊ घालावा, म्हणजे आपल्या घराशेजारी गाय येते त्यावेळेला आपण नक्कीच त्या गाईला घास खाऊ घालायला पाहिजे। पोळीचा असो, तुम्ही जे काय बनवलं असेल त्याचा। दर शनिवारी काळे तीळ पाण्यात टाकून स्नान करा, म्हणजे नकारात्मकता जी तुमच्यात येते ना ती दूर होण्यास ती दूर होण्यास मदत मिळते। जर तुमच्या घराच्या आसपास केळीचं झाड असेल तर केळीच्या झाडाला देखील तुम्ही पाणी घालू शकता। आणि हे पाणी तुम्हाला कुठल्या दिवशी घालायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी घालायचं आहे, त्यामुळे घरात लक्ष्मीचा वास होतो। जर मंगळवारी गरिबांना गूळ दिला तर आपण दिलेलं ते दान, त्यामुळे आपला मंगल दोष हा कमी होतो। धनलाभ होण्याचा मार्ग आपल्या घराच्या प्रवेशद्वाराला हळद कुंकू कायम लावायचं, यामुळे घरात धनलाभ होतो, ज्यामुळे वाईट शक्ती घरात येत नाही। आणि रात्री झोपताना स्वामींचं नाव घेऊन झोपा, म्हणजे वाईट स्वप्न चिंता या दूर होतात। दररोज पूर्वेकडे तोंड करून रोज सकाळी सूर्याला अर्घ्य द्या, म्हणजे त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि आरोग्य देखील सुधारणार आहे। जर तुम्हाला शनिदोष असेल तर शनिवारी झाडाच्या मुळाशी काळे तीळ व तेल अर्पण करा, ते टाकायचं आहे आपल्याला त्या मुळाशी। दररोज ऐक्य मंत्र तारक मंत्र हे पठण करा, म्हणजे आपल्या घरात केवळ शांतता टिकते। प्रत्येक संकष्टीला एका गरजूला अन्न द्या, गणपती प्रसन्न होतील व मनोकामना पूर्ण होतात। शत्रुदोष व अडथळे हे नष्ट होतात। घराच्या कोपऱ्यात दर आठवड्याला थोडं मीठ ठेवावं, नंतर त्या मिठाला त्या पाण्यात विसर्जित करून द्या, म्हणजे वाईट
नजर असेल, नकारात्मक शक्ती असेल ते नाहीशा होतात. तर छोटेसे असे हे उपाय आहेत ते तुम्ही करू शकता. तुम्हाला त्याचा अनुभव देखील येईल आणि जर काही अनुभव आला असेल तर मला नक्की सांगा. झाली सेवा ही महाराजांच्या मी रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.